आईनेच 8 महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकले। घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ। मानसिक तणावातून रागाच्या भरात पोटच्या 8 महिन्याच्या बाळाला आईने विहिरीत फेकून त्याचा खून केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। कोळगावातील नहेर मळा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली। कार्तिक योगेश दळवी असे मृत बालकाचे नाव आहे। या प्रकरणी त्याची आई सोनाली योगेश दळवी हिला बेलवंडी पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने बालकाचा मृतदेह बाहेर काढला। पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 1 तासात खुनाचा छडा लावला व आरोपी महिलेस अटक करण्यात आली। न्यायालयाकडून दिनांक 1 डिसेंबर पर्यंत आरोपी महिलेस पोलीस कस्टडी मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दिली। बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 27/11/2025 रोजी दुपारी 12 वाजता कोळगावचे सरपंच भैया लबेड यांचा कॉल आला की नहेरमळ्यामध्ये ह्याच्यामध्ये सुदाम दळवे यांच्या विहिरीमध्ये एक 8 महिन्याचं लहान बाळाचा मृत्यूदेह तरंगत आहे अशी फोनद्वारे त्यांनी कळवलं। त्यानंतर सदर घटनास्थळी आम्ही स्वतः व पोलीस स्टाफ रवाना झालो। सदर ठिकाणी गेलो असता सदर ठिकाणी त्यांचे राहते घरापासून एक 70 ते 80 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये एक बाळ तरंगत दिसताना मिळून आले। त्यानंतर सदर बाळाला स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस स्टाफने बाहेर काढले। बाहेर काढल्यानंतर त्या विहिरीची आजूबाजूची परिस्थिती पाहता आणि घरच्यांकडे थोडी चौकशी केल्यानंतर आम्हा पोलिसांचा असा संशय बळावला की सदर घटनेमध्ये घरातीलच कोणतरी व्यक्ती असावा असा संशय आले ना आम्ही घरातील लोकांकडे लहान बाळाची आई सोनाली, तिचे चुलती, वडील आणि तिची आजी यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळेस आम्हाला त्या लहान मुलाची आई सोनाली योगेश दळवे तिच्याकडे विचारपूस केली असता तिने उडवाउडीचे उत्तर दिले, अशब्द बोलत होते आणि त्रोटक बोलत होते। त्यामुळे आम्हाला अजून संशय वाढला। त्यानंतर आम्ही आमच्या पोलीस तपासाचे चक्र फिरवून आणि तिला इंट्रोगेट केल्यानंतर तिने कबुली दिली की मी सदरचं कृत्य हे रागाच्या भरात केलेलं आहे आणि माझ्याकडनं मी विहिरीत टाकलेलं आहे असं तिने कबूल दिली। त्यानंतर आम्ही सदर बाळाचं पोस्टमॉर्टम करून त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात बाळ देऊन बाळाचा अंत्यविधी केल्यानंतर बाळाचे वडील योगेश सुदाम दळवे यांनी फिर्याद दिली आणि या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहे। सदरचा गुन्ह्याचा तपास करत असताना आमचे पोलीस स्टेशनचे मी स्वतः PSI पवार, पोलीस हवालदार यमगर, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर पवार, महिला पोलीस नायक जाधव वलवे या सगळ्यांनी तपासात योग्य रीतीने तपास केल्यामुळे सदर गुन्ह्याचा आम्हाला उलगडा करण्यामध्ये 1 तासात यश मिळाले आहे। आरोपी महिला अटक केलेला असून 1 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे। आरोपीकडे आता आम्ही पोलीस कस्टडीमध्ये चौकशी करत आहोत। सदरचं कृत्य का केलं, कशासाठी केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे का किंवा याच्यामध्ये अजून कोण सहभाग आहे का याबाबत तपास करीत आहोत। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज, श्रीगोंदा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।